हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 25 दीज अँड दोज. चला तर पिक्चर देण्यात आलेला आहे, पाहून घेऊया काय लिहिण्यात आलेलं आहे. पहा सेंटेन्स, दीज आर फिंगर्स. तर सेकंड फिगर मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे? सेकंड पिक्चर मध्ये दोज आर अ बास्केट. तर दीज हा जो वर्ड आहे तो कशासाठी यूज केला जातो? जी कोणतीही वस्तू आपल्या जवळ असणार आहे त्याच्यासाठी दीज हा यूज केला जातो. आणि दोज जो हा वर्ड आहे, तर जी काही वस्तू आपल्यापासून लांब असणार आहे त्याला दोज हा वर्ड यूज केला जातो. पण येथे वस्तू कशा असायला पाहिजे? भरपूर प्रमाणात असायला पाहिजे. सिंग्युलर नाही, एक नसायला पाहिजे, तर भरपूर असायला पाहिजे. पहा, फिंगर्स म्हटलेलं आहे तर मेनी फिंगर्स आहेत. तर जिथं अनेक वचन म्हणजेच काय प्लुरल फॉर्म येईल तिथं दीज येईल. आणि जिथं प्लुरल फॉर्म येणार आहे, एक बास्केट आहे का? तर नाही, भरपूर बास्केट आहे. तर त्याच्यासाठी येथे दोज हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे, सांगण्यात आलेला आहे. पहा, वी यूज दिस वेन वी टॉक ऑफ थिंग्स विच आर नियर बाय अँड मेनी इन नंबर्स. तर दीज हा वर्ड कशासाठी यूज केला जातो? जो आपल्या जवळ आहे आणि मेनी नंबर्स मध्ये आहेत, भरपूर नंबर्स मध्ये आहेत, त्यांना दीज यूज केलं जातं. वी यूज दोज वेन वी टॉक ऑफ थिंग्स विच आर फार अवे अँड मेनी इन नंबर्स. आणि दोज हा वर्ड आपण आपल्यापासून जी काही वस्तू लांब आहे आणि ती वस्तू कशात आहे? मेनी इन नंबर्स मध्ये आहेत, भरपूर नंबर्स मध्ये आहे, त्यासाठी येथे दोज हा वर्ड यूज केला जातो. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, पहा. चला तर पाहून घेऊया. राईट दीज आर इफ द ऑब्जेक्ट्स आर क्लोज टू द बॉय. तर इथं दीज आर लिहा म्हणलेलं आहे. कुठं? जर बॉयच्या जवळ ते ऑब्जेक्ट असेल. राईट दोज आर इफ द ऑब्जेक्ट्स आर फार फ्रॉम द बॉय. जर ऑब्जेक्ट मुलापासून, त्या बॉय पासून लांब असेल तर तेथे आपल्याला काय करायचं आहे? दोज लिहायचं आहे. चूज फ्रॉम द वर्ड्स गिवन इन द लिस्ट बिलो. तर इथं लिस्ट देण्यात आलेली आहे, त्या लिस्ट मधूनच आपल्याला वर्ड्स चूज करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चर मध्ये बॉयजच्या जवळ बलून्स आहेत, मेनी बलून्स आहेत. काय आहेत? मेनी बलून्स आहेत. तर इथं काय येईल? दीज आर बलून्स. दीज आर बलून्स. तर सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला स्टार्स दाखवण्यात आलेले आहेत. स्टार्स म्हणजेच काय? आकाशातील तारे. हे आपल्यापासून खूपच लांब राहतात, तर त्या बॉय पासून काय आहे? खूपच लांब आहे. तर सेंटेन्स काय येईल? दोज आर स्टार्स. दोज आर स्टार्स. तर थर्ड पिक्चर मध्ये पण कॅन्डल्स दाखवण्यात आलेले आहेत, मेनी नंबर्स मध्ये आहेत. पहा, आणि त्या बॉईज पासून काय आहेत? फार आहेत, खूपच लांब आहेत. तर सेंटेन्स काय येईल? दोज आर कॅन्डल्स. दोज आर कॅन्डल्स. तर फोर्थ पिक्चर मध्ये आपल्याला येथे पेन्सिल्स दाखवण्यात आलेले आहेत. काय दाखवण्यात आलेलं आहे? पेन्सिल्स. तर बॉईजच्या जवळ आहेत ते पेन्सिल्स, नियर आहेत. काय आहेत? नियर बाय आहेत, जवळ आहेत. तर सेंटेन्स काय येईल? दीज आर पेन्सिल्स. दीज आर पेन्सिल्स. फिफ्थ पिक्चर मध्ये आपल्याला येथे ऍपल्स दाखवण्यात आलेले आहेत. काय दाखवण्यात आलेले आहेत? ऍपल्स. तर बॉयजच्या जवळ आहेत, नियर बाय आहेत. तर इथे सेंटेन्स काय येईल? दीज आर ऍपल्स. दीज आर ऍपल्स. अँड सिक्स्थ पिक्चर्स मध्ये बर्ड्स दाखवण्यात आलेले आहेत, आणि हे बर्ड्स बॉईज पासून काय आहेत? खूपच लांब आहेत. तर सेंटेन्स काय होईल? दोज आर बर्ड्स. दोज आर बर्ड्स. तर इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. पहा, लर्न दिस. दीज अँड दोज आर युज्ड विथ द नेमिंग वर्ड्स दॅट स्टँड फॉर अ मीनिंग. तर दीज आणि दोज हा वर्ड नेमिंग साठी सुद्धा यूज केलं जातं. नेमिंग वर्ड साठी सुद्धा काय केलं जातं? यूज केलं जातं. पण इथं नेमिंग वर्ड्स काय असणं गरजेचे आहे? मेनी मध्ये असणं गरजेचे आहेत, भरपूर असणं गरजेचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 25 दीज अँड दोज हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.